हे ओळखले की नाही, प्रत्येक घरी हे आहेच, नाही का? मित्रांनो, आज जरा आपण थोडंसं गणित करूया. आपल्या टिळकनगर चेंबूरमधील फक्त टिळकनगर आपण घेऊ. आपल्या टिळकनगरमध्ये 160 सोसायट्या म्हणजे 160 इमारती, 1 नंबरपासून 161 त्यावरतीच 2-4 असतील, पण 160 आपण बघू. एवढ्या इमारती आहेत तुम्हाला माहिती. आणि प्रत्येक इमारतीमध्ये किमान 100 कुटुंब राहतात. सगळ्या इमारती 14-15 माळ्याच्या इमारती आहेत. त्याच्यामध्ये एक ॲव्हरेज जरी आपण काढलं तर 100 कुटुंब एका बिल्डिंगमध्ये, एका सोसायटीमध्ये आहेत, हे आपल्या सर्वांना माहिती. आणि प्रत्येक कुटुंबात ही एक रॅकेट आहे. ह्याची आत्ता किंमत साधारण 350-400 रुपये झाली, आपण 300 रुपये बघू. आणि ही रॅकेट चायनाची आहे. आपण तर काय बनवत नाही, आपल्याला इतकं ताकद नाही आहे बनवायची याची. चायनावरनं वगैरे मागवत होतं. ही 3 महिन्याच्या वरती, जास्तीत जास्त 3 महिने, खरं तर ही महिना, 1.5 महिन्यात, 2 महिन्यात जाते, पण 3 महिने चला पकडू आपण. 3 महिन्याच्या वर ही जात नाही रॅकेट. तर ह्याची किंमत आपण 300 रुपये पकडू ॲव्हरेज. तर 4 रॅकेट आपल्याला वर्षाला एका कुटुंबाला लागतात. बरोबर आहे, हे तुम्हाला मान्य आहे. आणि आता एका बिल्डिंगमध्ये जर 100 जण आहेत तर गुणिले 1200 वर्षाला, 100 गुणिले 1200 तर 1,20,000 साधारण आपल्याला फक्त या रॅकेटचा खर्च आहे. एका सोसायटीसाठी, एका इमारतीसाठी. असे आपल्या 160 आहेत. तर तुम्ही त्याचा हिशोब जर घातला तर तो जवळपास 1,92,00,000 रुपये आपण फक्त डास मारण्यासाठी खर्च करत आहोत, आपल्या खिशातनं, आपली चूक नसताना. कारण याचं पूर्णपणे गटारं भरलेली आहेत. आमची गीत गोविंद सोसायटी तर बाहेर सगळं ड्रेनचं पाणी वाहत आहे. ते गेल्या 8-9 वर्षापासून वाहत आहे. आणि असं प्रत्येक बिल्डिंग समोर जर तुम्ही जाऊन बघितलं तर त्याच्यामध्ये गटारं फुल पाण्याने भरलेली आहेत, पावसाळा नसताना. आणि तुम्ही उद्या 15 तारखेला मतदान करायला चाललेले आहात. काहीही कोणाला न विचारता डोळे झाकून चाललेले आहात. 1,92,00,000 रुपयामध्ये काय काय होऊ शकतं डासांसाठी, एका कॉलनीसाठी, तुम्ही इमॅजिन करा. त्यात वेळ वेगळा, त्यात ओडोमस वेगळे लोक घेत आहेत ते वेगळं. गुड नाईटचा खर्च मी पकडलेला नाही, मच्छरदाण्या लोक घेत आहेत ह्याचा खर्च पकडलेला नाही. ह्यात हे रॅकेट असूनही डेंग्यू मलेरिया होऊन जे ॲडमिट लोक झालेली आहेत, माझे मुलं 2दा ॲडमिट झालेली आहेत झेनला, माझ्याकडे पुरावे आहेत त्याचे. त्याचाही काही नाही हिशोब, ते सगळा हा हिशोब वेगळा. तर हा किती कोटीपर्यंत जात असेल खर्च एका वर्षाला, हे तुम्ही स्वतः तुमच्या मनाला विचारून तो हिशोब घाला आणि विचारा. आधी विचारा. वेळ तर गेली आहे हातात ना आता. आणि आपण चाललोय काही न विचार करता 15 तारखेला मतदान करायला. विचार करून मतदान करा. आपलं काम ही सगळी पुढे होणार नसेल तर पुढच्या 5 वर्षात हा खर्च दुप्पटीने वाढणार आहे. आपल्या खिशाला जो ओझं पडणार आहे, हे जी जिम्मेदारी तुमच्यावर आहे. विचार करा आणि मतदान करा. मिस्टर ब्लॅक वेस्ट मॅनेजमेंट फाउंडेशन, टिळकनगर, चेंबूर. नमस्कार, धन्यवाद.